10वी-12वीच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत। या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ कॉपीमुक्त अभियान राबवतं। पण या अभियानाचा बोजवारा उडत असल्याचं आरटीआय मधील माहिती स्पष्ट झालंय। 21 फेब्रुवारीला 12वीची तर 2 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होतीये। 7 लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत। याही वेळेला परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार थांबवणं हे शिक्षण मंडळासमोरील मोठं आव्हान असणार आहे। कॉपीचे गैरप्रकार थांबवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त अभियानाचा मात्र बोजवारा उडाल्याचं दिसतंय। 2008 पासून हे अभियान राबवलं जातंय। आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाळणी यांनी आरटीआय अंतर्गत 2011-2012 या शैक्षणिक वर्षात किती कॉपीचे प्रकार झाले, किती लोकांवर कारवाई केली याची विचारणा शिक्षण मंडळाकडे केली होती। मात्र त्याबद्दलची आकडेवारी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना देण्यात आली। या 9 बोर्डामध्ये सुसूत्रता नसल्याचं जाणवतं। एक औरंगाबाद जे कॉपीचं माहेरघर समजलं जातं, त्या बोर्डाने तर अक्षरशः हे माहिती अधिकाराचं म्हणजे कचऱ्याच्या पेटीत टाकल्यासारखं त्यांनी सांगितलं की ही माहिती गुप्त स्वरूपाची असून आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही। या माहितीतून शिक्षण मंडळ हे कॉपी रोखण्यासाठी फारसं गंभीर नसल्याचं दिसतंय। परीक्षा तणावमुक्त आणि कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळ अनेक उपाययोजना करत असल्याचं मंडळाचं म्हणणं आहे। कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष यंत्रणा राबवणार असल्याचं अध्यक्षांनी स्पष्ट केलंय। कॉपीमुक्त परीक्षा आणि तसेच तणावमुक्त परीक्षा या योजनेची सुद्धा आमची तयारी झालेली आहे। विद्यार्थ्यांना तणाव निर्माण झाल्यास आम्ही काही त्यांचा तणाव निवळावा याच्यासाठी आमच्याकडे काही आम्ही क्रमांक दिलेले आहेत। त्या क्रमांकावर त्यांनी आमच्याशी इथं संपर्क साधावा। कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असलं तरी आजही कॉपीचे प्रकार थांबलेले नाहीत। त्यामुळे याही वर्षी कॉपीमुक्त परीक्षा घेणं हे शिक्षण मंडळासाठी आव्हान असणार आहे। कॅमेरामन अश्विन आंबटकर आणि मिलिंद तांबेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, नवी मुंबई।